तर तिकडे नागपुरामध्ये जाऊयात। नागपुरात आज महायुतीचं जागा वाटप होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। जागा वाटपाला आजचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नागपुरामध्ये मुक्काम सुद्धा आहे। युती संदर्भामध्ये मुख्यमंत्री आढावा सुद्धा घेणार आहे। शिवसेनेनं 50 जागा मागितल्यानं आता पेच वाढलेला आहे आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता थेट नागपूरला जाऊया। तिथून माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। तेजस, शिवसेनेनं असा थेट 50 जागांवरती दावा केलेला आहे, 50 जागा आम्हाला द्या, आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पेच वाढलाय। कसा मार्ग काढू शकतात मुख्यमंत्री आता या सगळ्यातून? नक्की बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका अर्थानं नागपुरात दौऱ्यावर आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर अमरावती असेल आणि गडचिरोली या ठिकाणी जे ते विविध कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत। ते कार्यक्रम जे आहेत ते गडचिरोलीत जे आहेत ते रात्री 10 वाजतापर्यंत चालणार आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर नागपूर हा एका अर्थानं भाजपचा गड मानला जातो आणि 2013 पासून जे आहे ते साबूत राखण्यासाठी गड जे भाजपने प्रयत्न केले आणि एका अर्थानं जर बघितलं असेल तर जेव्हा शिवसेना एकत्र होती त्यावेळी जर बघितलं असेल तर 2 नगरसेवक जे आहेत ते फक्त शिवसेनेचे होते आणि यंदा जर बघितलं असेल तर 50 जागेची मागणी जी आहे ते शिवसेना करत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण संदर्भानं ज्या ज्या जागेवर तिढा त्या जागेवर जे आहे ते भाजप एकंदरीत आपली जागा सोडण्यास तयार नाही। कारण की अनेक दिग्गज नगरसेवक जे आहेत त्या वार्डातून 2-2 टर्म जे आहेत ते निवडून आले, ती जागा जी आहे ते शिवसेना मागत आहे। संपूर्ण याच्यात समन्वय राहिला पाहिजे। या संपूर्ण याच्यात जे आहे ते प्रयत्न जे भाजपकडनं सुरू आहे आणि शिवसेना जे आहे ते 50 जागेची मागणी करत आहेत। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर सूत्रांकडनं जी माहिती मिळत आहे ते 10 किंवा 12 जागा जे आहेत ते शिवसेनाला सोडू शकतात आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री जे आहेत ते आज जे आहेत ते नागपुरात मुक्कामी ठोकणार आहे। त्यामुळे याच्यात जे आहे ते संपूर्ण चर्चा होणार आहे। पण तेजस, जर या 50 जागांवरती म्हणजे ज्या जागांवरती शिवसेनेनं दावा केलेला आहे, ज्याच्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालाय, या जागांवरती जर अजून सुद्धा जर हे लोक ठाम राहिले शिवसेनेची, तर मग याच्यामधून या समन्वयासाठी समान जागा वाटप होऊ शकतं का येत्या काळात? बघितलं असेल तर याच्यात कुठलं समन्वय साधून जे आहे ते कुठलं समान जागा होऊ शकत नाही। कारण की भाजपने जे आहे ते पहिलेपासून एकला चरोरीचा नारा जो आहे तिथला पदाधिकाऱ्यांनी दिला होता। उदय सामंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतल्यानंतर आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी समन्वय संपूर्ण याच्यात साधला गेला आणि त्यामुळे शिवसेना सुद्धा संपूर्ण याच्यात जे आहे ते सावध भूमिका घेत आहे। कारण की कुठं बंड होऊ नये आणि या सगळ्याच्या डॅमेज कंट्रोल होऊ नये याच्यात जे आहे ते शिवसेनाची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आणि ते सुद्धा या संपूर्ण याच्यात मान्य करतात का त्यांना मिळाले जागा। कारण की राष्ट्रवादी काँग्रेस जर बघितलं असेल तर त्यांनी एकला चरोरीचा नारा या संपूर्ण नागपूर महानगरपालिकेमध्ये दिला। त्यामुळे त्यांची तयारी जी 151 याच्यावरती असणार आहे। त्यासोबतच भाजप जे आहे ते आपल्या एका अर्थानं डॅमेज कंट्रोल भरण्यासाठी किंवा बंडखोरी होऊ नये यासाठी जे आहे ते पूर्ण जे प्लॅनिंग सुद्धा केली आहे, आपल्या टायमिंग प्लॅनिंग केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते 30 डिसेंबर पर्यंत एका अर्थाने ह्या संपूर्ण याच्यात जे आलबेल स्पष्ट होईल असं ऑफ द रेकॉर्ड सांगितलं। त्यामुळे 30 तारखेपर्यंत वाढ जी आहे सध्याच्या घडीला नक्कीच, त्यामुळे आता येत्या काळामध्ये या सगळ्यामधून मुख्यमंत्री मार्ग काढतात का आणि महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्रित लढते का नागपुरात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तेजस, तू दिलेल्या माहिती संदर्भात।